आज मी तुम्हाला ज्योतिषशास्त्राबद्दल काही महत्त्वाची गोष्ट सांगणार. एक लक्षात घ्या, ज्याचा जन्म, मृत्यू आणि लग्न या अशा गोष्टी आहेत की कोणीही या तुमच्या थांबवू शकत नाही. तुमच्या कर्मामध्ये, तुमच्या पत्रिकेमध्ये तुम्ही जे मागच्या जन्मी कर्म केलेले आहे त्यानुसार तुमच्या या जन्मामध्ये तुमचा जन्म कधी होणार, तुमचा मृत्यू कधी होणार आणि तुमचं कोणाशी लग्न होणार, कोणाशी तुटणार हे आधीच ठरलेलं असतं. ज्योतिषी असू दे किंवा कुठल्याही गोष्टीचा तंत्रमंत्र करणारे काही लोक असू शकतात, त्या लोकांकडून सुद्धा तुम्हाला कुठलीही अशी गोष्ट बदलू शकत नाही. त्यामुळे एक लक्षात ठेवा की ज्योतिषशास्त्र हा एक स्टडी आहे आणि हा स्टडी फक्त तुमच्या पत्रिकेनुसार, तुमच्या जे चार्ट असतात त्यानुसार सांगितला जातो, नक्षत्रानुसार सांगितला जातो, तुमच्या प्लॅनेट पोझिशनवर सांगितला जातो. पण काही लोकांना खूप सारे असं वाटतं की काहीतरी असेल, असं काही गोष्टी असतात ते आमची नाती वाचवू शकतात किंवा एखादी घटना घडणार आहे ती थांबवू शकतात. असं आजपर्यंत कधीही झालं नाही आणि इथून पुढेही होणार नाही. सांगायचा मुद्दा हा की एक क्लायंट आलेल्या माझ्याकडे आणि त्यांच्या मुलीचं एका मुलाबरोबर अफेअर होतं. म्हणजेच ते वेगळ्या कास्टचा होता आणि त्याचबरोबर त्यांच्यानुसार तो थोडासा स्टँडर्ड वाईज थोडासा कमी ह्याच्यातला होता. तर तिच्या आईला फार वाईट वाटत होतं की तिला असं वाटत होतं की आम्ही इतके प्रतिष्ठित, आम्ही इतके चांगले, तर माझ्या मुलीचं लग्न एका नॉर्मल मुलाशी कसं होणार. तर एक लक्षात घ्या, या गोष्टी अशा नसतात. या गोष्टी तुमच्या विधिलिखित आहे, तुमच्या कर्मानुसार आहे. तुम्ही मागच्या जन्मामध्ये काही गोष्टी केलेल्या आहेत, त्या या जन्मामध्ये येऊन तुम्हाला या गोष्टी कंप्लीट करायच्या आहेत. ह्या असा पद्धतीचं असतं. आणि आता काही जण म्हणतील की मग काही लग्न अरेंज करून सुद्धा कशी तुटतात किंवा लव्ह मॅरेज करून सुद्धा कशी तुटतात. तर याही गोष्टी अशा असतात की तुमचं कर्म त्या गोष्टीपर्यंत एवढं बांधलेलं असतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं असतं तुम्ही इमोशनली किती स्ट्रॉंग आहात, तुम्ही मेंटली किती शांत आहात, कुठलेही डिसिजन, कुठलेही जे लाईफमध्ये प्रॉब्लेम होतात त्याला कशा पद्धतीने डील करता हे तुमच्यावर असतं, हे आपल्या सगळ्यांवर असतं. त्यामुळे आयुष्यामध्ये कधीही कुठलाही मोठा प्रसंग आला तर कोणीही असा ज्योतिषी नसेल किंवा ॲस्ट्रॉलॉजर फार मोठा कोणी असेल की तो तुमच्या लाईफमध्ये खूप मोठे मोठे बदल घडून गेला, असं होत नाही. तुम्हाला तो किती पद्धतीने एनर्जी, पॉझिटिव्ह एनर्जी पास करतो, तो किती पद्धतीने तुम्हाला समजावून सांगतो, तो तुम्हाला किती स्ट्रॉंग बनवतो, याही ज्योतिषशास्त्रामध्ये सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी असतात. पण एक मात्र खरं, जे घडणार आहे ते घडणारच आहे. पण आपण काही उपाय करून त्याचा ज्या वेदना आहेत त्या कमी करू शकतो, हेच ॲस्ट्रॉलॉजीमध्ये सांगितलेलं आहे.